शिरपूर तालुक्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतीत झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्याचे निवेदन शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे। शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या शिरपूर फर्स्टच्या प्रतिनिधींनी मांडल्या। निवेदनात राज्य सरकारने केलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफी त्वरित अंमलात आणावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे। यावेळी तालुक्यातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते। आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शिरपूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे। शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये जो राज्य सरकारने अतिवृष्टीची घोषणा केली त्यामध्ये शिरपूर तालुक्याला सपशेलपणे डावलण्यात आलेलं आहे। याबाबत अनेक पीडीएफ आणि अनेक ठिकाणी त्या पीडीएफ फिरत होत्या, परंतु जेव्हा प्रत्यक्षपणे शेतकरी मदत मागायला शासनाकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की अतिवृष्टीमध्ये शिरपूर तालुक्याचा समावेशच नाहीये। तर त्यासाठी या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे की इतर तालुक्यांप्रमाणे ज्या तालुक्यांचा ज्या जिल्ह्यांचा अतिवृष्टीमध्ये समावेश आहे त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झाले आहे। तराडी, कुरगडी, भाटपुरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे। तालुक्यात एका आठवड्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी एकाने गडफास लावून तर दुसऱ्याने औषध प्राशन करून आत्महत्या केलेले, त्यांच्या परिवारावरती मोठं संकट कोसळलेलं आहे। एवढे सगळे शेतकऱ्यांचे विषय असून कोणत्या निकषामध्ये हा शिरपूर तालुका पोहोचत नाही हा खरा तर शिरपूरच्या शेतकरी म्हणून आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारने घोषणा केलेली होती, तुमचा 7/12 कोरा 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 संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती, तरी त्या घोषणेचा अजूनही कुठेही काही झालेलं नाही। वारंवार शेतकऱ्यांवरती आणि मुळात शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरती असा अन्याय का केला जातो हा तर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे। अतिवृष्टीची घोषणा केली, त्यामधून तुटपुंजी म्हणून तुम्ही जी मदत देणार आहात त्या मदतीमध्ये देखील शिरपूर तालुक्याचा समावेश होत नाही, ही खरं तर खंताची बाब आहे। आणि शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्याचा एक भूमिपुत्र म्हणून अतिशय शोकांतिका आहे की शेतकरी प्रशासनापर्यंत पोहोचू शकत नाही, तो लढू शकत नाही। पण शेतकऱ्यांनी आता तरी लढलं पाहिजे, आता तरी बोललं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे जागृत शेतकरी मधून तालुक्यामधून होते त्यांनी मिळून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आणि येत्या काळामध्ये जर का याच्यावरती ठोस निर्णय करण्यात आला नाही तर या सरकारची आणि प्रशासनाची दिवाळी आम्ही चांगली जाऊ देणार नाही।